नमस्कार, मी मनाली। सकाळचे 9 वाजलेले आहेत। न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे दादर भाजी मार्केट परिसरामध्ये संचारबंदीचे 3:13 वाजलेले दिसतात। असंख्य नागरिक रस्त्यावर आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना लोकांकडून संचारबंदीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। कोरोनाची साथ असताना देखील लोकांकडून जीवानीशी खेळ खेळला जातोय। संचारबंदी असताना मार्केटमध्ये नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येते, माध्यमांकडून सुद्धा सांगितलं जाते की तुम्ही घरी राहा, घरी असाल तरच तुम्ही सुरक्षित असणार आहात। मात्र लोकांना त्यांचं गांभीर्य अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आजचं हे दृश्य आपण पाहतोय, दादर मार्केटमधलं हे दृश्य आहे आणि लोकांची दादर मार्केटमध्ये झुंबड पाहायला मिळते। पूरे महाराष्ट्र में धारा 144 लागू है। पूरे महाराष्ट्र में कर्फ्यू लागू है। जहां पर भीड़ है उस स्पॉट को खाली कराने की भी कहीं ना कहीं सरकार ने जो है वो अनुमति दी है। लेकिन दादर के सब्जी मार्केट की ये तस्वीर देखिए, जिस तरह से आपको भीड़ नजर आ रही है, आप इसे अंदाजा लगा सकते हैं कि आखिर प्रशासन कितना गंभीर है। आपकी नजर जहां जाएगी वहां सिर्फ भीड़ ही भीड़ नजर आएगी। पूरे महाराष्ट्र में कर्फ्यू लागू है और इसके बावजूद आप देख सकते हैं मेरे पीछे की तस्वीर कि यहाँ पर जहां तक आपकी नजर जा रही है सिर्फ भीड़ ही भीड़ नजर आ रही है। जिस तरह से कोरोना वायरस के मामले लगातार महाराष्ट्र में बढ़ रहे हैं, 97 की संख्या बढ़ गई है, लेकिन उसके बावजूद आप यहाँ देख सकते हैं कि जबरदस्त भीड़ लोगों की और उन्हें हटाने के लिए कोई नहीं। कि जो धारा 144 लगी है उसके मुताबिक 4 से ज्यादा लोग इकट्ठा नहीं हो सकते हैं, लेकिन बावजूद इसके आप इन तस्वीरों से अंदाजा लगा सकते हैं कि आखिर प्रशासन कितना गंभीर है, कितनी लापरवाही बरत रहा है। हर तरह से जो चीजें हैं आप देख सकते हैं कि हर तरफ बस भीड़ ही भीड़ है यहाँ पर। और जिस तरह से भीड़ है आप ये अंदाजा लगाइए, क्योंकि जिस तरह से महाराष्ट्र में मामले सामने आ रहे हैं, सरकार ने साफ तौर पर यह कहा था कि जो भीड़ भाड़ वाले इलाके हैं उन्हें वहाँ पे लोगों की भीड़ ना होनी दी जाए। लोकल तक बंद कर दी गई है। दूसरी तरफ मैं तस्वीर दिखाऊंगा अपने बाएं तरफ की, आप वहां पर भी देख लीजिए। ये जो पूरा एरिया है दादर का, इस दादर स्टेशन के बाहर फूल मार्केट और सब्जी मार्केट का है और यहाँ पे आप भीड़ का अंदाजा लगाइए। क्या प्रशासन की आंखें अभी तक नहीं खुली है? जिस तरह से मामले सामने आ रहे हैं, क्या प्रशासन बिल्कुल गंभीर नहीं है? ये सवाल भी खड़े हो रहे हैं, क्योंकि जो तस्वीर आपको नजर आ रही है, कर्फ्यू लगा हुआ है पूरे महाराष्ट्र में, उसके बावजूद ये तस्वीर विचलित करेगी। लोगों की भी जिम्मेदारी है। लगातार अपील की जा रही है कि जो है लोग घरों से अपने बाहर ना निकलें, लेकिन बावजूद इसके आप तस्वीर देखिए, लोग अपनी जिम्मेदारी तक नहीं समझ रहे हैं और इस तरह से घरों से बाहर निकल रहे हैं, अपने साथ साथ और लोगों की भी जान को खतरे में डाल रहे हैं। ये तस्वीर आपको मेरे पीछे पूरी तस्वीर है, ये पूरा रोड जाम है। ये पूरा रोड जो है ये सेनापति बापट मार्ग का रोड है और पूरी तरह से जाम है, आप देखिए। और ये तस्वीर जनता कर्फ्यू के दिन पूरा रोड खाली था, कोई नजर नहीं आ रहा था, लेकिन उसके बाद फिर से पब्लिक इकट्ठा हो रही है और इतनी बड़ी भीड़ आप देख सकते हैं यहाँ पर। और जिस तरह से भीड़ है, प्रशासन को इसे गंभीरता से लेना होगा। जो इस तरह की जगहें हैं उन्हें किस तरह से खाली किया जाए। कैमरा सुमंगल के साथ दिवाकर सिंह, न्यूज 18 इंडिया, मुंबई। तर आपण पाहिले हे दृश्य आहे दादर मधल्या भाजी मार्केट परिसरामधली 3:13 संचारबंदीचे वाजलेले पाहायला मिळतात। प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते, नागरिकांना वारंवार आवाहन देखील केलं जातंय आणि आवाहन करत असताना सुद्धा नागरिक मात्र हे सगळे नियम, सगळे आवाहन धाब्यावर बसवतानाचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग या दादर मार्केटहून आपल्या सोबत आहेत। थेट दिवाकरकडे आपण जाणार आहोत। दिवाकर, आपण पाहतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, मात्र लोकांनी या संचारबंदीला कलम 144 देखील लागू करण्यात आलेला आहे, त्याला देखील झुगारून टाकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र लोक काही ऐकायला तयार नाहीये, लोग सुनने के लिए बिल्कुल तयार नहीं है, यही दृश्य दिखाई दे रहा है।
बिल्कुल, जिस तरह से आप देख सकते हैं कि कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने खुद अपने स्टेटमेंट में कहा था कि मजबूरन मुझे महाराष्ट्र में कर्फ्यू लगाना पड़ रहा है क्योंकि लोग मान नहीं रहे हैं, तमाम अपील के बाद भी अपने घरों से निकल रहे हैं और उन्हें भी कई ऐसे दृश्य देखने को मिले हैं जो कि लोग घरों के अपने बाहर निकल रहे हैं और इसी को देखते हुए कर्फ्यू लगाया गया था। लेकिन आज जो दादर मार्केट की तस्वीर आप देख रही हैं उसमें साफ तौर पर ये देखने को मिल रहा है कि लोग अब भी मानने को तैयार नहीं है। कोरोना के जो मामले हैं महाराष्ट्र में 100 के करीब पहुंच गए हैं जो मामले हैं, उसके बाद भी लोग समझने को तैयार नहीं है। अपनी जान तो खतरे में डाल रहे हैं लेकिन दूसरों की जान भी वो खतरे में डाल रहे हैं। सरकार ने कर्फ्यू से बाहर जरूर सब्जी को रखा है, सब्जी की दुकानों को रखा है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि जो लोग हैं वो एक साथ टूट पड़े। महत्वपूर्ण चीज है, सरकार ये भी अपील कर रही है कि आप पैनिक मत होइए, घबराइए मत। जो चीजें आपके जीवन की उपयोगी हैं उसे हमने कर्फ्यू से बाहर रखा है। आप आराम से घर से निकलिए, जाके लेके आइए और फिर अपने घर में रहिए। लेकिन बावजूद इसके जिस तरह की तस्वीर दादर में आज नजर आई है उस पर जरूर सरकार को अब गंभीरता से सोचने की जरूरत है कि आखिर जो ये तस्वीर नजर आ रही है, और साथ ही साथ पुलिस को भी अब एक्शन में आने की जरूरत है क्योंकि कानून इंप्लीमेंट कराने की जिम्मेदारी पुलिस की है। तो जाहिर तौर पर अगर कर्फ्यू लगा हुआ है, धारा 144 लागू है, तो 4 लोग से ज्यादा इकट्ठा नहीं हो सकते हैं। तो ऐसे में अब बीएमसी को भी सोचने की जरूरत है क्योंकि वो एरिया बीएमसी के अंडर में आता है। तो जाहिर तौर पर अब बीएमसी को सोचने की जरूरत है, सरकार को सोचने की जरूरत है और लोगों को समझने की जरूरत है कि आखिर जो अपनी जान जोखिम में डालना, इतनी अपील के बावजूद सरकार अपील कर रही है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री, केंद्र सरकार अपील कर रही है, तो उसके बावजूद अगर लोग नहीं समझ रहे हैं तो फिर आने वाले दिनों में ये खतरा और भारत के लिए बढ़ सकता है। जी बिलकुल दिवाकर, धन्यवाद आमचे बात करने के लिए। आपण पाहतोय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू झालेली असताना सुद्धा नागरिकांची अनेक ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। दादर स्थानकामधली ही सगळी दृश्य आहे, दादर भाजी मार्केट परिसरातली। तिथे देखील आज नेहमीप्रमाणे वर्दळ पाहायला मिळते, नेहमीप्रमाणे ग्राहकांची आणि त्याचबरोबर विक्रेत्यांची गर्दी झालेली आहे। मात्र हे तुमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक चित्र आहे। पुण्यामधली आता एक ब्रेकिंग बातमी येते। पुण्यामध्ये गुलतेकडी मार्केट यार्ड जे आहे ते आज एकच दिवस उघडं राहणार आहे। 25 ते 31 मार्च पर्यंत हे बंद राहणार म्हणून नागरिकांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केलेली आहे। तर प्रशासन म्हणते रोज हे जे मार्केट आहे ते उघडं ठेवा, पण असोसिएशन आग्रह आहे की बंद करण्यावर आणि त्यामुळे लोक घाबरून आज खरेदीसाठी तिथं एकच गर्दी लोकांची पाहायला मिळते। तर जे चित्र आपल्याला मुंबईमधल्या दादर मार्केट परिसरामध्ये पाहायला मिळाले तेच चित्र पुण्यात सुद्धा आहे। संचारबंदी लागू असताना देखील खरेदीसाठी पुणेकर रस्त्यावर उतरलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यातले आहेत। वर्दळ जी आहे ती आपल्याला लोकांची पाहायला मिळते आणि या सगळ्यामुळे तुमचंच आरोग्य धोक्यात येत आहे। त्यामुळे घरी राहणं, सुरक्षित राहणं असं असताना प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे, तरी देखील आज मुंबईमध्ये म्हणा किंवा पुण्यामध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। एका दृश्यांमध्ये दादरमधलं भाजी मार्केटमधली परिस्थिती आपण पाहतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये गुलटेकडी मार्केट यार्ड आहे तिथली आपण ही दृश्य पाहतोय। जवळपास गेल्या काही दिवसांपासून सांगण्यात येत होतं कोरोनाग्रस्ताचा धोका जगभरात पसरलेला आहे। महाराष्ट्रात सुद्धा ती संख्या कोरोनाग्रस्तांची वाढलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे। कलम 144 लागू केलेला आहे। असं असताना देखील आपल्याला हे दोन्ही नियम धाब्यावर बसून आज ही लोक मार्केटमध्ये उतरलेली पाहायला मिळतात। जाऊयात पुण्यामध्ये अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आहेत। अद्वैत, आपण पाहतोय जी परिस्थिती मुंबईत पाहायला मिळाली आहे तीच परिस्थिती पुण्यात देखील आहे। जमावबंदी असेल, संचारबंदी असेल, ह्या दोन्ही गोष्टींना जुगारून आज लोक मार्केटमध्ये काय खरेदी करायची इतकी त्यांना आपला जीव धोक्यात घालून या खरेदीसाठी, या शॉपिंगसाठी मार्केटमध्ये उतरलेली आहेत। पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर मार्केट यार्डामध्ये तुफान म्हणजे गर्दीचा महापूर आलेला आहे। ही दृश्यच एवढी बोलकी आहेत कारण एकच दिवस हे मार्केट यार्ड उघडणार आहे आणि इकडं सगळा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून माल येत असतो। पुढचे 5 दिवस बंद असणार आहे, त्यामुळं अक्षरशः व्यापारी असतील, ग्राहक असतील यांची प्रचंड गर्दी आलेली आहे। प्रशासन जे आहे ते युद्धपातळीवरती आहे पण हतबल आहे, लोक ऐकायला तयार नाही आहेत। जीवनावश्यक वस्तू आहे त्यामुळं शेतकऱ्याला आपला माल जो आहे तो देण्याची घाई असते आणि 5 दिवस जर मुख्य मार्केट यार्ड बंद राहिलं तर मग या भाज्या कशा मिळणार, म्हणून लोक जे आहेत ते गर्दी करतात। बघा इथं कर्मचारी आहेत, पोलीस आहेत आणि नागरिक बघा प्रचंड गर्दी आहे। जशी मार्केट यार्डच्या आत गर्दी आहे तशी बाहेर गर्दी आहे। प्रचंड गर्दीनं सकाळपासूनच नागरिक जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत।
इथं पोलिसांकडून अनाऊन्समेंट केली जाते, पोलिसांची गाडी इथं उभी आहे, कुणी ऐकायला तयार नाही आहे, गर्दी करू नका. खरं तर जीवनावश्यक वस्तूंसाठी संचारबंदीच्या काळात तुम्ही येऊ शकता असं म्हटलं होतं, पण त्याचा अर्थ असा नव्हता इतक्या गर्दीनं, घोळक्यानी, जमावानी, गटागटानी असं करायचं नव्हतं. तुम्ही खरं तर शक्यतो घराच्या जवळच असेल तर तिथून घ्या, परंतु मुख्य मार्केट आहे, तिथं घाऊक किमतीमध्ये स्वस्त माल मिळतो, ताजा माल मिळतो, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं इथं भयंकर गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि अक्षरशः शेकडो टेम्पो या सगळ्या भाजीपाल्याचे आपण बघतोय इथून ये जा करताना, आणि नागरिक जे आहेत हे आपण बघतोय. आपण प्रयत्न करूया, इथं काही प्रशासनाचे लोक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा. आपण एकच दिवस आज उघडं ठेवणार आहे, 5 दिवस बंद आहे म्हणून ही गर्दी झाली आहे का? मुळीच नाही. काल पण बाजारावर सुरू होता, 857 गाड्यांची आवक झाली होती. आज 2050 गाड्यांची आवक झाली. पुणे शहर, पिंपरी चिंचवडला पुरून उरेल इतका भाजीपाला आहे. घाऊक व्यापारात किरकोळ घाऊक खरेदीदारांनी तो खरेदी केलाय. पुणे शहरभर ते दुकानं लावून ते विकणार आहेत. त्याच्यामुळं नागरिकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. शहराला पुरेल एवढा भाजीपाला सुरू आहे, त्याच्यामुळं कुणीही घाऊक. हे बरोबर आहे, पण प्रशासनाने आवाहन केलं आपल्याला की जीवनावश्यक वस्तू आहे तर तुम्ही रोज उघडं ठेवा, बंद करू नका. तर हे का आपण करत नाही आहोत? या रोजच चालू आहे बाजार. काल चालू होता, आज चालू आहे. जरी आडत्यांनी आणि कामगारांनी सांगितलं असलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर दुपारी बैठक घेतोय. बाजार पूर्वत सुरू राहण्याबाबतची सर्व उपाययोजना बाजार समिती आणि प्रशासन करते. नागरिकांनी घाबरून जायचं काही कारण नाही. शहराला किमान 4 दिवस पुरेल एवढा सुद्धा भाजीपाला आजच बाजारामध्ये आलेला आहे. घाबरून जाऊ नये आणि घाऊक बाजारात गर्दी करू नये असं नम्र आवाहन करतोय आपण प्रयत्न करतोय. लोक का ऐकत नाहीयेत? एवढी गर्दी काय झालेली आज? काय लोकांना आवाहन करत? लोकांना आवाहन करतो की जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा हा सुरळीत राहील. लोकांनी घाबरून जाऊन किरकोळ खरेदी करता मार्केट यार्डमध्ये कृपया गर्दी करू नये. याच्यानंतर ज्यावेळेस रिटेलच्या दुकानावर येईल, आपल्या आपल्या एरियामध्ये भाजी विक्रीची दुकाने चालू राहणार आहेत, आपण तेथून खरेदी करावी. त्या खरेदी करती कृपया हा ठोक व्यापाराची जागा आहे, इथे येऊन गर्दी करू नये. बघा, आपण नागरिकांना पण विचारूयात. नागरिक जे आहेत ते ऐकायला तयार नाही आहेत, अशा पद्धतीनं वाद घालतायत गेटवरती आणि प्रशासन सांगतंय त्यांना की तुम्ही येऊ नका. बघा, इथं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत लोकांना. लोक पिशव्या वगैरे घेऊन येत आहेत. आपण विचारूयात की का गर्दी करतायत लोक, कशासाठी एवढी गर्दी आहे? कशासाठी? भाज्यापाल्यांसाठी एवढी गर्दी आहे, कारण का 1 तारखेपर्यंत मार्केट बंद असणार आहे, त्यामुळे ही सर्व गर्दी चालू आहे. तर ते तुम्हीच सांगा कसं खायचं आम्ही आणि कसं जगायचं आम्ही. तुमचं काय म्हणणं आहे की रोज हे केलं, उघडं ठेवलं पाहिजे? रोज उघडं ठेवलं पाहिजे, पण जे सरकारने पथ्य सांगितले आहेत की रुमाल बांधा, हात धुवा, हे सगळे पथ्य पाळले पाहिजे. बरोबर. आपण पाहिलं की प्रशासन सांगतंय, पोलीस सांगतायत की गर्दी करू नका, पण नागरिक जे आहेत ते मात्र मार्केट यार्ड 5 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळं पुढचे 5 दिवस काय करायचं यासाठी गर्दी केलेली आहे. अगदी बरोबर आहे अद्वैत. आपण पाहतोय गुलटेकडीवाडी मार्केट परिसरामध्ये पुण्यामध्ये आपल्याला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. खरं तर तुम्ही जर अशा पद्धतीनं गर्दी केली तर जो भाजीपाला तुम्हाला मिळतोय, ज्या अत्यावश्यक सेवा चालू आहेत त्याच्यावर पण कुठेतरी सरकार विचार करून त्याच्यावर बंदी घालू शकतात. त्यामुळे असं तुम्ही कोणतीही गोष्ट करू नका. जी जीवनावश्यक गोष्ट आहे त्यासाठीच घराबाहेर पडा असं वारंवार सांगण्यात येतंय. आता एक ठाण्यातनं सुद्धा ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यानंतर सुद्धा लोक अत्यावश्यक सेवा असणाऱ्या भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाजी मंडई सुरू असणार असून पोलीस आवाहन देखील करतायत, तरी देखील ग्राहक काही ऐकत नाहीयेत आणि गर्दीचं चित्र जे आहे ते आपल्याला ठाण्यात सुद्धा कायम पाहायला मिळतं. ठाण्यामधल्या जांभळी नाका या परिसरामध्ये ही भाजी मंडई आहे, त्यामुळे नागरिकांनी कृपया सहकार्य करा, अन्यथा कारवाई केली जाईल असं पोलिसांकडनं सुद्धा वारंवार सांगण्यात येतंय. आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आपण पाहतोय मुंबईमध्ये दादर असेल, पुण्यामधलं मार्केट असेल आणि आता ठाण्यामध्ये सेम गर्दी जी आपल्याला इतर दिवशी पाहायला मिळते तशीच गर्दी आज देखील पाहायला मिळते. राज्यामध्ये संचारबंदी, जमावबंदी लागू असताना देखील नक्कीच म्हणाली, ज्या पद्धतीनं लोक अजूनही रस्त्यावरती येत आहेत, वारंवार
पोलीस सूचना करतायत, सरकारनं देखील आवाहन केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये देखील जी भाजी मंडई आहे त्या भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात सकाळी गर्दी पाहायला मिळाली. संचारबंदी लागू आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील होता. पोलीस वारंवार सांगतायत की एवढी मोठी गर्दी करू नका, ज्यांना खरंच आवश्यक आहे त्यांनीच भाजी घ्या किंवा थोड्या वेळाने देखील टप्प्याटप्प्याने येऊन भाजी घेऊ शकता, कारण भाजी दुकानं, दूध डेअरी आणि जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांची दुकानं दिवसभर उघडी राहणार आहेत. त्यामुळे एकाच वेळी गर्दी करू नका ही पोलिसांनी विनंती करून देखील लोकांनी त्यांचं ऐकलेलं नाहीये. कुठेतरी जो जनता कर्फ्यू होता 100% जो पाळला गेला होता तो आता लॉकडाऊन असेल किंवा आजची संचारबंदी असेल, यामध्ये ठाणेकर असतील किंवा पुणेकर असतील किंवा मुंबईकर असतील यांनी जे कायदे पाळणं गरजेचं होतं, जे सहकार्य करणं गरजेचं होतं ते कुठेतरी करताना दिसत नाहीयेत. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन यामध्ये लोकांनी योग्य सहकार्य न केल्यामुळे शेवटी संचारबंदीचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारला घ्यावा लागलेला आहे. मात्र आजही तीच परिस्थिती आहे. लोक सर्रास रस्त्यावरती बाहेर पडतायत, विविध कारणं सांगून लोक रस्त्यावरती बाहेर पडतात. त्यामुळे आता जी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आहेत ती देखील बंद का करू नये असा देखील आता विचार केला जाऊ शकतो. अगदी बरोबर. त्यामुळे पोलिसांकडनं सुद्धा अजित कठोर पावलं उचलली जातील. जर जनतेने ऐकलं नाही आणि ही गर्दी जी आहे अशीच कायम ठेवली तर कदाचित भाजी मार्केट सुद्धा बंद केलं जाईल. त्यामुळे कृपया नागरिकांनी अशी कोणतीही गोष्ट करू नका जेणेकरून सरकारला किंवा पोलिसांना कठोर पावलं उचलावी लागतील. जीवनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या सुरू राहणार असल्याचं आधीच आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उगीचच घराबाहेर पडून या परिसरामध्ये भाजी मार्केट असेल किंवा अन्य ठिकाणी गर्दी करू नका असं वारंवार तुम्हाला सांगण्यात येतंय. कारण ही संचारबंदी जी आहे ही तुमच्या आरोग्यासाठी आहे. तुमचं आरोग्य जर सुरक्षित असेल तर तुमचं कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि उगीचच तुम्ही गर्दी करून आणखी त्रास स्वतःला आणि कुटुंबाला देताय. त्यामुळे कृपया घरी बसा असं आवाहन वारंवार करण्यात येतंय. तर संचारबंदी म्हणजे नेमकी काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवतोय. संचारबंदीला कर्फ्यू असं देखील म्हटलं जातं. कलम 144 मधील तरतुदीनुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये संचारबंदी लागू होत असते. तर महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा सीमा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. संचारबंदीमध्ये त्या बंद केल्या जातात. परिसरामधील नागरिकांना बाहेर पडण्यास सुद्धा मनाई आहे आणि रस्त्यांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर नियम मोडल्यास पोलिसांना अटक करण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची देखील मुभा संचारबंदीमध्ये असते. त्यामुळे वारंवार आम्ही तुम्हाला सांगतोय घरी राहा आणि सुरक्षित राहा. उगीचच बाहेर पडून कुठेही गर्दी करू नका. अनावश्यक प्रवास, अनावश्यक गर्दी कृपया टाळा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पुन्हा परतणार आहोत. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर आपण सगळ्यांना माहिती आहे की राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र नियमांना धाब्यावर बसवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी हा बडगा उगारलाय तर लाठीचार्ज देखील करण्यात येतोय. संचारबंदी लागू असताना सुद्धा विनाकारण बाईकवरून फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करतायत आणि तिकडे नगरमध्ये देखील श्रीगोंदा इथे रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिलाय. संचारबंदीमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी उठाबशा काढण्यास सांगितल्यात. जर नियमांचं पालन केलं नाही तर अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. तर नागपुरात सुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्यात येते. आणि यानंतर पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परतणार आहोत एका ब्रेकिंग बातमीसह. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहतोय खरं तर कोरोना थांबवणं हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि म्हणूनच वारंवार सांगितलं जात आहे घरी राहा, सुरक्षित राहा. राज्य सरकारनं संचारबंदी लागू केल्यामुळे पोलिसांनी सगळीकडे नाकाबंदी केलेली आहे. आता ही ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे बॅरेटिंग सुद्धा करण्यात येत आहे. तर ठाण्यात सुद्धा मुख्य चौकात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि ठाण्याचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी विनंती आता पोलीस करतायत. तर रस्त्यावर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे.
त्यामुळे उगीचच घराबाहेर पडत असाल तर पोलिसांचा दांडुका तुमच्या पायावर किंवा पाठीवर नक्कीच पडेल आणि हे सगळं टाळण्यासाठी आणि सर्वप्रथम तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कृपया घरी बसा. यानंतर न्यूज 18 लोकमतमध्ये या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.